श्रोते हो, साहित्य सहल एक अनोखा प्रवास या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. या चॅनलवर वैविध्यपूर्ण व उत्तम मराठी साहित्य, कथा, कादंबरी, कविता, ओवी व वैचारिक भाष्य ऐकायला मिळतील. तुम्हाला आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ही विनंती. आजची गोष्ट आहे निरपेक्ष दान. त्या गावाचं नाव होतं श्रीरामपूर. पण गावाचं नाव श्रीरामपूर असूनही गावात सुंदरसं छान असं रामाचं मंदिरच नव्हतं. नाही म्हणायला एक छोटंसं मंदिर नदीकाठावर होतं, पण उन्हा पावसानं त्याची फार मोठी पडझड झालेली होती. एक दिवस एक रामदासी साधू त्या गावात आला. त्यानं ते पडकर राम मंदिर पाहिलं आणि त्याला फार वाईट वाटलं. मग त्यानं स्वतःच पुढाकार घेतला. स्वतःच मंदिराची एक ओवरी झाडून स्वच्छ केली. तिथंच आपलं बस्तान ठेवलं. भल्या पहाटे उठायचं, नदीवर स्नान करायचं, मंदिरातील राममूर्तीची पूजा करायची, आरती करायची. मग गावात दारोदारी जाऊन श्रीराम स्तुती, श्लोक, अभंग म्हणायचे, माधुकरी मागून आणायची. त्याचाच दुपारी श्रीराम नैवेद्य दाखवायचा. मग आपणही त्यातलाच प्रसाद घ्यायचा. दुपारी थोडी विश्रांती घ्यायची. मग 4 ते 7 रामकथा व सायंकाळी 7 वाजता परत आरती, असा त्याचा दिनक्रम चालायचा. असं करत करत त्या साधूने लोकांच्या मनात प्रेम जागं केलं. मग मंदिराच्या जीर्णोद्धाराची झोळी फिरवली. रामकथेच्या माध्यमातून थोडी पुंजी गोळा केली. घरटी 100-200 रुपये उभे केले. ज्यांना शक्य झालं त्यांनी वाळू, विटा, सिमेंट, पत्रे व दार या स्वरूपात देणगी दिली. लोकवर्गणीतून आणि साधूच्या भक्कम पुढाकारानं लवकरच जीर्णोद्धारित नवं मंदिर उभं राहिलं. श्रीराम मंदिर नव्या रंगरूपात उभं राहिलं. भजन, कीर्तन, प्रवचनाचा मोठा कार्यक्रम झाला. भंडारा झाला. कीर्तनाच्या एका कार्यक्रमात ह्या धर्मकार्याला सहकार्य करणाऱ्या मंडळींचा रामायणाची एक प्रत आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आणि शेवटी तो साधू सर्वांना उद्देशून म्हणाला, बंधूंनो, आता आपल्या ह्या कार्यासाठी सर्वात श्रेष्ठ दान देणाऱ्या राधाक्काचा आता आपण सत्कार करणार आहोत. राधाक्काचं दान हे सर्वात मोठं दान आहे, कारण तिने आपल्या आयुष्यभराची पुंजी हातात काही न राखून ठेवता या मंदिराला दिली आहे. हे मंदिर ज्या जागी उभं आहे ती नदीकाठची जागा राधाक्काची आहे. तिनं ती श्रीरामाला दान दिली आहे. आपलं सारं सर्वस्व दान करून राधाक्का मोकळी झाली आहे. त्या राधाक्काला मी ही श्रीराम कृपेची शाल, रामायणाची प्रत आणि हा नारळ देत आहे. त्याचा तिने स्वीकार करावा हीच विनंती. राधाक्का पुढे आली. तिनं तो श्रीराम प्रसाद स्वीकारला. ती रामायणाची प्रत प्रवचनाच्या जागेवर तिने ठेवली. अंगावरची शाल तिनं श्रीरामाच्या अंगावर घातली आणि केवळ प्रसादाचा नारळ हाती घेऊन ती भरल्या मनानं निघून गेली. तिच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत साधू म्हणाला, लोक हो, कळलं ना निरपेक्ष दान म्हणजे काय ते. आता एक करूया, ह्या मंदिराचे नाव आपण राधाक्काचे राम मंदिर म्हणून ठेवूया. बोला, आहे ना पसंती सर्वांची? हो हो करत लोकांनी होकार दिला आणि त्या दिवसापासून राधाक्काचा राम म्हणून त्या मंदिराचा गौरवाने उल्लेख होऊ लागला. धन्यवाद.